सोलापूर शहरातील हिंगलाज माता विडी उत्पादक सहकारी संस्था महिला विडी कामगारांचे गेल्या 13 वर्षांपासून लूट करत आहे। कामगार सेनेच्या वतीने याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा उपनिबंधक आणि सहकार मंत्र्यांपर्यंत न्याय मागणीसाठी कामगार सेनेने प्रयत्न केला, तरी देखील कोणत्याही प्रकारची कारवाई या हिंगलाज माता विडी कंपनीवर होत नाही। म्हणून त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिला आहे। शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सोलापूर शहरातील हिंगलाज माता विडी उत्पादक सहकारी संस्थेत काम करणाऱ्या महिला विडी कामगारांना केंद्र सरकार कामगार कायद्याअंतर्गत किमान वेतन दिले जात नाही। त्याचबरोबर राज्य कामगार कायद्यानुसार हक्क रजा, बोनस, महागाई भत्ता, रजेचा पगार, फंड या बरोबरच इतर कोणतेही हक्क दिले जात नाहीत। या उलट कारखान्यात काम करणारे बहुतेक कामगार हे रिटायर झाले आहेत। त्यांचे वय अंदाजे 60 ते 70च्या दरम्यान आहे। आमच्या संघटनेच्या वतीने चौकशी केली असता स्वतः कामगारांनी सांगितले, आमच्या कारखान्यात कामगारांना कोणतेही हक्क मिळत नाहीत। यावरून सहकारी संस्थेच्या माध्यमातून कामगारांची लुबाडणूक आणि शासनाची फसवणूक करत आहेत असे दिसून येते। त्याचबरोबर या संस्थेला विडी उत्पादन करण्यासाठी शासनाची परवानगी आहे का, अशी ही शंका निर्माण होते आहे। तरी सहकारी संस्थेच्या माध्यमातून शासनास आणि गरीब महिला विडी कामगारांची लुबाडणूक करणाऱ्या हिंगलाज माता सहकारी विडी उत्पादक संस्थेच्या चेअरमन, सेक्रेटरी आणि संचालक मंडळावर कठोर कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे। अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कार्यालयासमोर महिला विडी कामगारांसह आमरण उपोषण करण्यात येईल। त्यावेळेस निर्माण होणाऱ्या परिस्थितीस आपण स्वतः जबाबदार राहाल अशी नोंद घ्यावी असे नमूद करण्यात आले आहे। विष्णू कारंपुरी महाराजांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगारांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, राधिका मिट्टा, अनिता सुंचू, सविता दासरी, माधवी गौडा, कस्तुरी गायकवाड, गणेश मंता, विठ्ठल कुऱ्हाडकर, गुरुनाथ कोळी, समील शेख, श्रीनिवास बोगा यांच्यासह विडी कामगारांचा समावेश होता। जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर शहरातील सहकारी तत्वावर चालणाऱ्या हिंगलाज माता विडी उत्पादन सहकारी संस्था या संस्थेचा महिला विडी कामगारांच्या बाबत काही मागण्या या संदर्भित दुसरी निवेदन आहे। या आठवड्यात आमचं दुसरं निवेदन आहे। तरी देखील सहाय्यक कामगार आयुक्त याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाहीत, पत्ताच नसतात ते। सहाय्यक कामगार आयुक्त मिळवा, दाखवा, 1000 रुपये मिळवा अशा प्रकारची मनाची वेळ आलेली आहे। नेहमी मुंबईमध्ये मीटिंग आहे, आयुक्ताकडे मीटिंग आहे, पुण्याला मीटिंग आहे। आता मीटिंग म्हणा, आमचं मीटिंग कधी होणार आहे समजत नाही आता। अशा प्रकारच्या या निष्काळजीपणाच्या सहाय्यक कामगार आयुक्तांच्या निष्काळजीपणाच्या कामकाजाचा उपयोग घेऊन आणि गरीब महिला विडी कामगारांचा मजबुरीचा फायदा घेऊन हिंगलाज माता विडी कामगार सहकारी संस्थेच्या माध्यमातून गरीब महिला कामगारांना फसवणूक करत आहे, लुटत आहे आणि आर्थिक फसवणूक करत आहे, अशा प्रकारचं आमचं मागणी आहे। यामध्ये बघा, या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार हे 60 वर्ष पुढील कामगार आहेत आणि कामगारांना भरती घेताना सांगितलं जातं की तुम्ही आमच्याकडं अकराचा मागायचा नाही, बोनस मागायचा नाही, सर्व्हिस मागायचं नाही, त्याचबरोबर फंड मागायचा नाही, महागाई भत्ता मागायचं नाही, काय मागायचं नाही, फक्त केलेल्या कामाचा पगार ते देखील किमान वेतनापेक्षा 100 रुपये कमी देतो, नाहीतर आम्ही कारखाना बंद करतो। अशा प्रकारचे धमकी वजा या ठिकाणी कामगारांना धमक्या देऊन हे हिंगलाज माता नावावर या कंपनीच्या मालकाने म्हणा किंवा त्यांचं व्यवस्थापन म्हणा किंवा त्यातले कोण आहे त्या कारखान्याचा मालक यांना बेड्या घातल्याशिवाय मी गप बसणार नाही, अशा प्रकारच्या ठिकाणी इशारा देतो। त्याचबरोबर सहाय्यक कामगार आयुक्त साहेब, यापुढे जर आम्ही कधी निवेदन देण्यासाठी आपल्या कार्यालयात आल्यास आपल्या खुर्चीला आम्ही साडी चोळे आयर केल्याशिवाय राहणार असा इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।